केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलाय। केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलेला आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या अशी मागणी मागील बऱ्याच वर्षांपासून केली जात होती आणि आता केंद्र सरकारने तो निर्णय घेतल्याची माहिती समोर येते। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते। यानंतर अभिनेते सुबोध भावे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। सुबोध भावे सर, एक आनंदाची ही बातमी समोर आलेली आहे। मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय। तुमची पहिली प्रतिक्रिया काय? अमृताशी ही पैजा जिंके असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं होतं आपल्या भाषेबद्दल। आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आईचा उत्सव साजरा करतोय आपण। आणि त्या आईने आमच्या संवादाच्या भाषेच्या आईला हा आशीर्वाद दिला असं म्हणूया किंवा तिला कडकडून मिठी मारली असं म्हणूया। आणि केंद्र सरकार आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार। आणि ज्या ज्या लोकांनी ज्यांनी म्हणून अभिजात भाषा व्हावी म्हणून जे आग्रही राहिले इतके दिवस इतकी वर्ष, त्या सगळ्यांच्या कष्टांचं आज चीज झालं। मराठी भाषेचा सन्मान वाढवला गेला। आता फक्त अभिजात भाषा मिळून थांबायचं नाहीये, तर मराठी भाषा जास्तीत जास्त व्यवहारात कशी आणता येईल, प्रत्येकाला ही भाषा आपली कशी वाटेल, महाराष्ट्रात राहणाऱ्या त्या भाषेचा गोडवा कसा कळेल याच्यासाठी आता आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे, मग ते कुठल्याही क्षेत्रातले असू देत। त्यामुळे आता इथे थांबायचं नाहीये, तर पल्ला अजून खूप पुढचा आहे। पण हा अतिशय आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा क्षण आहे। निश्चितच सुबोध भावे सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर आपल्या सगळ्यांसाठी हा आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा क्षण आहे। नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी ही एक गोड बातमी महाराष्ट्रातील लोकांसाठी आल्याचं या ठिकाणी प्रतिक्रिया सुबोध भावे यांनी दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।